भविष्यात जगाची रचना कशी असेल याचा निर्णय ग्लोबल साऊथ घेईल आणि त्यातही भारताची निर्णायक भूमिका असेल असं फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित 11व्या रायसिना संवाद कार्यक्रमाच्या बीजभाषणात बोलत होते. जागतिक राजकारणात आज प्रचंड उलथापालथ होत आहे. जगासमोर मोठमोठी आव्हानं आहेत. अशा वेळी केवळ सूचना नको, तर जगाची सुयोग्य पुनर्रचना करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे असं स्टब म्हणाले. जागतिक सत्ता केंद्राचा समतोल बदलला असून आज ग्लोबल साऊथकडे अर्थकारण आणि लोकसांख्यिक क्षमता देखील आहे. त्यामुळे पश्चिमी प्रभावातील जगाचं युग आज संपलं असलं तरीही पश्चिमी देशांना त्याची जाणीव होण्यास आणखी थोडा वेळ लागणार आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. देशांनी जागतिक नियमांचं पालन केलं नाही तर आता असलेली जगाची रचना कोसळून पडेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अशा परिस्थितीत भारताच्या परराष्ट्र धोरणात काही गोंधळ नाही. त्याचं परराष्ट्र धोरण अत्यंत व्यवहार्य आहे अशा शब्दात त्यांनी भारताची प्रशंसा केली. कोणत्याही एका भागीदारावर अवलंबून राहण्याची चूक भारतानं केली नाही असं सांगत हा दृष्टिकोन उत्तम असल्याचं ते म्हणाले. मात्र असं असलं तरीही भारतानं जगातल्या घडामोडींपासून स्वतःला अलिप्तही ठेवलेलं नाही. त्यामुळे आज जगाला भारतासारख्या नेतृत्वाची गरज आहे असं स्टब यावेळी म्हणाले. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11व्या रायसिना संवादाचं औपचारिक उद्घाटन केलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी यावेळी आभार मानले.